का यशस्वी होत नाही आहात? द सिक्रेट ऑफ ग्रोथ. कधी विचार केलाय का की एकाच धबधब्याखाली दोन भांडी ठेवली तरी एक भांड काठोकाठ भरतं आणि दुसरं मात्र कोरडं राहतं. धबधबा तोच आहे, पाणी तेच आहे, पण परिणाम वेगळा आहे. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. संधी सगळ्यांना सारख्याच मिळतात, पण काही लोक श्रीमंत होतात आणि काही तसेच राहतात. याचं कारण नशिबात नाही तर तुमच्या स्थितीत दडलेलं आहे. कसं? चला जाणून घेऊया. कल्पना करा एका प्रचंड मोठ्या धबधब्याची, जिथे पाण्याचा कधीच तुटवडा नाही. तिथे दोन प्रकारची भांडी आहेत. पहिलं भांड हे उलटं ठेवलेलं आहे. पाण्याचा प्रवाह त्याच्यावर पडतोय, पण ते पाणी त्या भांड्याला स्पर्श करून बाहेर निघून जाते. हे भांड म्हणजे असा माणूस ज्याचं मन अहंकाराने भरलेलं आहे, जो नवीन काही शिकायला तयार नाही. त्याला वाटतं त्याला सगळं माहीत आहे. अशा माणसावर कितीही ज्ञानाचा किंवा संधीचा पाऊस पडला तरी त्याच्या पदरी काहीच पडत नाही. आता दुसरं भांड बघा. हे भांड सरळ तर आहे, पण ते स्थिर नाही. ते वाकडं तिकडं हलतंय. पाणी त्यात पडतंय, पण ते भरण्याआधीच सांडून जाते. हे म्हणजे असं मन ज्याचं लक्ष विचलित आहे. आज हा बिझनेस, उद्या तो जॉब, परवा तिसरंच काहीतरी. सातत्य, कन्सिस्टन्सी नसल्यामुळे संधी असूनही हा माणूस रिकाम्या हातानेच राहतो. हे हलणारं भांड व्हायचं नसेल तर तुम्हाला एका जागी स्थिर उभं राहावं लागेल. तिसरं एक भांड आहे जे जमिनीला घट्ट धरून स्थिर आहे आणि पूर्णपणे रिकामं आहे. हे भांड सर्वात आधी भरतं. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आधी रिकामं व्हावं लागतं. म्हणजेच तुमचे जुने पूर्वग्रह, आळस आणि अहंकार सोडून द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही शिकण्यासाठी तयार असता, टीचेबल आणि एका ध्येयावर स्थिर असता, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखू शकत नाही. पाणी कमी नाहीये, तुमचं भांड सरळ आहे का हे तपासा. जर तुमचं लक्ष स्थिर असेल आणि मन शिकण्यासाठी तयार असेल तर यश तुमच्याकडे धावत येईल. लक्षात ठेवा, धबधब्याकडे तक्रार करण्यापेक्षा स्वतःची स्थिती सुधारणे कधीही चांगलं. व्हिडिओ आवडला असेल तर त्या मित्राला शेअर करा जो नेहमी नशिबाला दोष देतो.